महाड तालुक्यातील खरवली बिरवाडी या रस्त्याला जोडणारा काळ नदीवरील जुना पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे आज संपूर्ण वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। पर्यायी वाहतुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेला पूल हा तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आला आहे। मात्र या वादग्रस्त पुलाच्या भूसंपादनाचा विषय समोर आल्यामुळे या पुलावरील वाहतूक मागील काही काळापासून बंद होती। मात्र आजच्या उद्भवलेल्या परिस्थितीनुसार नवीन पुलावरून तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरू करण्यात आली आहे। याविषयी खरवली ढाळकाठी सरपंच यांच्याही निदर्शनास येताच त्यांनी पोलीस निरीक्षक माने आणि डीवायएसपी काळे यांच्याशी संपर्क साधून धोकादायक स्थितीतील पूल दुरुस्त करून चालू करण्यास सांगितले। मी येता जाता ह्या पुलावरती सारखा नजर ठेवून असायचो। मी काल जरा आल्यावरती माझ्या असं निदर्शन आलं की ह्या दुसऱ्या टप्प्यावरती हा पूल थोडासा खचल्यासारखा मला वाटला। त्यामुळे मी पोलीस निरीक्षक आपले जे माने साहेब आहेत त्यांना ताबडतोब कळवलं की साहेब असं मला पूल खचल्यासारखा वाटतोय, तुम्ही येऊन स्वतः पाहणी करा। आणि आपले जे डीवायएसपी साहेब आहेत काळे साहेब त्यांच्याशी पण संपर्क साधला। हा पूल ह्याच दिवशी 22 जुलै 2022 रोजी दोन्ही साईडनी वाहून गेला होता आणि लोकांना येण्या जाण्याचा मार्ग पूर्णतः बंद झाला होता। त्यामुळे तात्पुरती डागडुजी करून हा पूल त्यांनी चालू ठेवला होता, पण लोकांना सावित्री पुलावरनं लांबचा प्रवास करायला लागत होता। त्यावेळेला प्रशासनाने हा पूल तर बांधला, पण आत्तापर्यंत तो पुलाचं पूर्ण काम झालेलं नाही आणि दोन्ही साईडला जागा अधिग्रहण केलेली नाही। त्यामुळे पूल आत्ताच्या कंडिशनला तो चालू स्थितीत नाही आहे। तर शासनाने ह्या पुलावरती ताबडतोब ॲक्शन घेऊन तो पूल ताबडतोब चालू करून त्या जागा जमिनीवाल्यांना पैसे देऊन ती जागा अधिग्रहण करून तो पूल ताबडतोब चालू करावा, नाहीतर इथं एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार शासन राहील, याची खबरदारी घ्यावी। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।